नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी बटाट्याचे उपवासाचे रायते ही रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग मी या ठिकाणी एक बटाटा घेतलेला आहे आणि आता हा बटाटा मी कुकरमध्ये उकडून घेणार आहे। आता हा बटाटा पाण्यामध्ये उकडायचा नाही, आपण कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं आणि एका भांड्यामध्ये हा बटाटा कोरडा ठेवायचा आणि तो आपल्याला उकडून घ्यायचा आहे। आता आपला बटाटा उकडून झालेला आहे। तर बघा मैत्रिणी, आता आपण त्याची साल काढून घेऊया। आता हा बटाटा सोलून घेणार आहोत आपण आणि यामध्ये मी काय काय वापरते हे तुम्ही बघा। आता या ठिकाणी मी बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, अगदी बारीक बारीक त्याचे तुकडे केलेले आहेत आणि या ठिकाणी मिरची आणि कोथिंबीर वापरलेली आहे। तर चला आपण आता हे रायतं बनवून घेऊया बटाट्याचं। आता एका बाउलमध्ये 2 चमचे दही घेऊया। आता मी एका भांड्यामध्ये 2 चमचे दही घेतलेले आहे आणि आता हे दही आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं, फेटून घ्यायचं आहे। आता हे दही व्यवस्थित आता फेटून घेऊया आणि या दह्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि आता हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। पाणी मिक्स केलेलं आहे त्या दह्यामध्ये थोडं आणि आता आपल्याला या दह्यामध्ये ते चिरलेले उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहे। आता बटाटे टाकल्यानंतर आपण हिरवी मिरची त्यामध्ये टाकून घेऊया। हिरवी मिरची त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता तुम्ही जर काळं मीठ खात असाल तर ते सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, पण आमच्याकडं खात नाही म्हणून मी ते टाकलेलं नाही। आता जिरा पावडर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडीशी साखर त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि आता हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया सर्व साहित्य। आता यामध्ये बटाटा, दही सर्व हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता एका सर्विंग बाउलमध्ये मी ते सर्व केलेलं आहे। तर अशा प्रकारे अगदी सोपं असं हे बटाट्याचं रायतं उपवासासाठी रेडी झालेलं आहे। तर तुम्हाला ही रायत्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।